इंग्लिश बोलत असताना छोटीशी ग्रामरची चूक सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स कमी करू शकते. ही गो टू स्कूल का ही गोज टू स्कूल, हा गोंधळ तुम्हालाही निर्माण होतो ना? तर करेक्ट काय आहे, कसं वापरायचं हे तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया आजचा आपला टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. नावातच आहे, अगदी साधा सोपा टेन्स आहे, पण रोजच्या आयुष्यामध्ये खूप सारा वापरला जातो. त्याच्यासाठी थोडंसं रिवाइज करूया. कालचा टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नावातच आहे, प्रेझेंट म्हणजे आता, कंटिन्यू म्हणजे चालू. म्हणजे ज्या ऍक्शन्स आता सुरू आहेत त्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल्स आहेत, मी काम करत आहे, आय एम वर्किंग. तो जात आहे, ही इज गोइंग. ती जेवण बनवत आहे, शी इज कुकिंग फूड. आता ह्या साऱ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आता सुरू आहेत. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कशासाठी वापरतो ते आधी बघूया. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय? इट इज यूज टू शो आवर डेली रुटीन, डेली हॅबिट्स, डेली टास्क. व्हॉट द ऍक्टिव्हिटीज वी डू इन आवर डेली लाईफ. आपण रोजच्या रोज ज्या काही करतो न चुकता, त्या सगळ्या ऍक्शन्स आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच दाखवतो. हो, आता फक्त डेली लाईफच्याच ऍक्टिव्हिटी दाखवायच्या आहेत का? तर नाही. ज्या गोष्टी आपण जनरली करतो त्या सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सने दाखवतो. जनरली करतो, एव्हरी संडेला करतो, दिवाळीला करतो, दसऱ्याला करतो, गणपतीला करतो किंवा काही फेस्टिव्ह सीझन्स मध्ये करतो, पण करतो. अशा गोष्टी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सनेच दाखवतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जिथे मराठीतलं तो, ते, ती, तात वापरलं जातं, तो, ते, ती आणि तात वापरलं जातं, ते सारे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघायला मिळतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी जातो, आय गो, सिंपल प्रेझेंट आहे. ती खाते, शी इट्स. आम्ही खेळतो, वी प्ले. ते अभ्यास करतात, दे स्टडी. करतात, खाते, करतो, हे सगळे तुम्हाला तो, ते, तीनच एंड झालेले बघायला मिळणार आहेत. आता आपण पाहूया की सिंपल प्रेझेंट टेन्सला आपण फॉर्म्युला, स्ट्रक्चर कोणतं वापरायचं. तर व्हेरी सिंपल स्ट्रक्चर आपण इथे वापरतो, ते म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब वन. ओके, सब्जेक्ट नंतर कोणताही टेन्स इंडिकेटर न घेता डायरेक्टली आपण बेस फॉर्म ऑफ वर्ब इथं वापरतो. आता तुम्हाला दिसेल की ते एक एक्स्ट्रा एसवी लावलेला आहे. आता ते कशासाठी? तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल, जर का आपल्याकडे प्लुरल सब्जेक्ट्स असतील, वी, यू, दे, आपण ऍज इट इज बेस फॉर्म ऑफ वर्बला वापरतो. प्लुरल वर्ब असतील. आणि सिंग्युलर वर्ब असतील ना, तर आपण त्याला एस किंवा ईएस लावून घेत असतो. प्लुरल असतील तर ऍज इट इज वर्बला आपण वापरणार आहोत, आणि सिंग्युलर असेल तर त्याला एस लावून आपण घेणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल, वी रीड, यू रीड, दे रीड, पण ही रीड्स, शी रीड्स, राम रीड्स, सीता रीड्स, कारण सिंग्युलर सब्जेक्ट्स आहेत. माय फ्रेंड रीड्स. आय हा काय आहे? आय हा नेहमी अपवाद आहे. आता इथे सुद्धा आय हा सिंग्युलर जरी असला तरी आयला आपण प्लुरल सारखं ट्रीट करतो. त्याच्यामुळं आय नंतर सुद्धा आपण एस किंवा ईएस न लावता बेस वर्बच आपण इथे घेणार आहोत. तर मी तुम्हाला पुन्हा एक थोडंसं एक्झाम्पल थ्रू शो करते की कसं आपण घेणार आहे. ओके, सी, आय, त्यानंतर प्ले. आता आय प्ले म्हणजे काय? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या रोजच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, जिथं मराठीतलं तो, ते, ती, तात लावलं जातं, ते सिंपल प्रेझेंट टेन्स एस प्लस व्हीवन ने आपण घेत असतो. आय प्ले, मी खेळते, ते. आता ती असेल, शी येणार, तर आपण काय घेणार? प्लेज. आपण एस लावून घेतलंय, म्हणजेच काय? ती खेळते, ते. आता तो असेल तर काय घेणार? तो अगेन सिंग्युलर आहे, ही प्लेज, तो खेळतो. आणि आम्ही, वी प्ले, एस आपण इथे लावणार नाहीये, आपण खेळतो.
ओके, दे असेल तर दे प्ले, ते खेळतात. ओके, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकाल ते, तो, तात ह्यानेच आपला शब्द एंड झालेला आहे. आता आपण परत काही एक्झाम्पल थ्रू शिकूया की सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कसा वापरतो. आता थोडक्यात आपली जी डेली ऍक्टिव्हिटी आहे, डेली आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो, आपला डेली रुटीन आहे, त्या सगळ्या ऍक्शन्स आपण सिंपल प्रेझेंट टेन्सनेच दाखवतो. आता बघा, सकाळी उठल्यापासून आपण काय काय ऍक्टिव्हिटीज करतो. सकाळी आपण उठतो, उठण्याला काय म्हणतो आपण, गेटअप. सो आय गेटअप. आता किती वाजता उठतो हा सगळा नंतरचा पार्ट आहे, तो आपण पुढे घेणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल, आय गेटअप ऍट 7 o'clock. मी सकाळी 7 वाजता उठते. बरं, उठल्यानंतर मी काय करते, मग ब्रश करते. कोण ब्रश करते, मी करते. आय ब्रश माय टीथ. तुम्ही बघू शकता सब्जेक्ट नंतर आपण डायरेक्टली वर्बला वापरलेला आहे. म्हणजे काय, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या डेली लाईफ मध्ये आपण करतो, डेली रुटीन आहे. ब्रशिंग नंतर आपण काय करतो, बाथ घेतो. तो आपण म्हणू शकतो आय बाथ. आता मी 10 मिनिटं बाथ घेते, फॉर 10 minutes. एक 10 मिनिटं मी बाथ घेते. त्याच्यानंतर मी काय करते, ब्रेकफास्ट करते. सो आय हॅव ब्रेकफास्ट आफ्टर बाथ. सो हे झाले आपल्या रेग्युलर रुटीन, रेग्युलर ऍक्टिव्हिटीज. As I told you, it is not only used for our regular routine, regular activities, it is used to show our habits, general things. आता फॉर एक्झाम्पल, संडेला मी वेगळं रुटीन फॉलो करते कारण संडे सुट्टी असते. सो फॉर एक्झाम्पल, संडेला मी माझ्या फ्रेंड्सला भेटायला जाते. ओके, वी कॅन से वी मीट ऑन एव्हरी संडे. आता हे रोज आहे का, नाही, तर संडेला आहे. संडेला मी माझ्या फ्रेंड्सना भेटते. ती संडेला वेळाने उठते. शी गेट्स अप लेट ऑन संडे. संडेला वेळाने उठते. किंवा दिवाळी आम्ही आनंदाने सेलिब्रेट करतो. वी सेलिब्रेट दिवाळी हॅपीली. आम्ही दिवाळी हॅपीली सेलिब्रेट करतो. आता ही रोजची ऍक्टिव्हिटी आहे का, नाही, ही जनरल ऍक्टिव्हिटी आहे. तर आपल्या डेली रुटीन, आपल्या हॅबिट्स असतील, आपल्या हॉबीज असतील, त्याचसोबत आपल्या जनरल गोष्टी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सनेच दाखवतो. आता पाहूया आपण काही सिंपल प्रेझेंट टेन्सचे एक्झाम्पल. आता सिंपल प्रेझेंट टेन्स फक्त जनरल थिंग्स, हॅबिट्स, डेली रुटीन्स दाखवण्यासाठीच नाही, तर अजूनही युजेस ह्या टेन्सचे आहेतच. ते आपण थोडेसे पुढे बघूयात. ओके, आता आपण बघूयात फक्त जनरल थिंग्स किंवा डेली रुटीन. आय हॅव टाइम नाऊ. माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी इंग्लिश शिकत आहे. आता मी शिकत आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणजे आता माझी चालू ऍक्टिव्हिटी. आणि मी कुठे शिकत आहे, ईगल क्लासमध्ये शिकत आहे. मी काय नाही करत आहे, मी टीव्ही पाहत नाहीये. अगेन कंटिन्यू, बट आय वॉच टीव्ही अ लॉट. आता हे झालं आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे मला वेळ आहे, मी इंग्लिश शिकत आहे, मी टीव्ही पाहत नाहीये, पण मी टीव्ही पाहतो. आता तुम्ही सुद्धा तुमचं एक एक्झाम्पल देऊ शकता की तुम्ही आत्ता काय करत आहात आणि तुम्ही रेग्युलरली काय करता. फॉर एक्झाम्पल, आत्ता मी व्हिडिओ शूट करत आहे. सो आय एम शूटिंग व्हिडिओ नाव, कारण माझी आत्ता ती ऍक्टिव्हिटी सुरू आहे. बट आय रीड बुक्स, पण मी खूप पुस्तके वाचते. आता आत्ता वाचत आहे काय, नाही, पण यस, माझी जनरल गोष्ट आहे की मी पुस्तकं वाचते. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, आय वर्क इन ईगल क्लासेस. मी ईगल क्लासेस मध्ये काम करते आणि माझी बहीण XYZ कंपनीमध्ये काम करते. माय सिस्टर वर्क्स. तुम्हाला इथे बघायला मिळेल की आपण वर्क्स घेतलेला आहे कारण माय सिस्टर सिंग्युलर आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, माय फ्रेंड लिव्हज इन पुणे. माझा फ्रेंड कुठं आहे, पुण्यामध्ये राहतो. अँड हर पेरेंट्स लिव्ह. आता हर पेरेंट्स नंतर आपण लिव्ह घेतलेला आहे कारण पेरेंट्स प्लुरल आहे. हर पेरेंट्स लिव्ह इन मुंबई. हे काय आहे, इट रेन्स लॉट इन विंटर. काय करतो, तर विंटर मध्ये खूप पाऊस पडतो. हे युनिव्हर्सल ट्रूथचं आणि हे टाइम टेबलचं एक्झाम्पल आहे. ते आपण थोडस नंतर त्याचा यूज पाहणार आहोत. ओके, आता आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूयात. सिंपल प्रेझेंट टेन्स विथ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टुगेदर. कंपॅरेटिव्हली आपण एक्झाम्पल्स पाहूयात.
म्हणजे तुम्हाला या दोन्ही टेन्सेस मधला फरक लक्षात येईल. आता बघा, पहिला एक्झाम्पल आहे, राम काय आहे, राम इज अ डॉक्टर. राम डॉक्टर आहे. ही प्रॅक्टिसेस, आता प्रॅक्टिसेस हा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तो प्रॅक्टिस करतो. आता ही इज गोइंग टू हिज क्लिनिक, आता तो काय करत आहे, त्याच्या क्लिनिकला जात आहे. म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आत्ता सुरू आहे, कंटिन्यू आहे. आणि ही काय, त्याची रेग्युलर ऍक्टिव्हिटी आपण इथं दाखवलेली आहे, जी तो डे टू डे लाईफ मध्ये करतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सीमा काय आहे, सीमा टीचर आहे. सीमा इज अ टीचर. पण ती काय करते, ती इंग्लिश शिकवते. आता शिकवते हे तिचं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तिचं डेली ऍक्टिव्हिटी आहे. पण आता ती काय करत आहे, ती ग्रामर लेसन शिकवत आहे. म्हणजे आता तिचं ग्रामर लेसन शिकवण्याची ऍक्टिव्हिटी सुरू आहे. नेक्स्ट, रोहन काय आहे, क्रिकेटर आहे. रोहन इज अ क्रिकेटर. तो काय करतो, ही प्लेज फॉर हिज कॉलेज. तो त्याच्या कॉलेजसाठी खेळतो, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि आता ही इज प्रॅक्टिसिंग ऍट द स्टेडियम. आता तो स्टेडियम वरती प्रॅक्टिस करत आहे. माय फादर वर्क्स इन अ बँक. माझे वडील काय करतात, बँक मध्ये काम करतात. काय करतात मग, हेल्प्स टू कस्टमर्स एव्हरी डे. कस्टमर्सना हेल्प करतात. ही इज टॉकिंग टू अ कस्टमर. पण आता काय करत आहेत, कस्टमरशी बोलत आहेत, कस्टमरला हेल्प करत आहेत. माय मदर कुक्स डिलिशियस फूड. माझी आई काय करते, खूप छान जेवण बनवते. आता काय करत आहे, शी इज प्रिपेअरिंग लंच. ती लंच प्रिपेअर करत आहे. राहुल ड्राइव्हज अ टॅक्सी. राहुल काय करतो, टॅक्सी ड्राईव्ह करतो. आता तो ड्रायव्हिंग अ पॅसेंजर, एका पॅसेंजरला घेऊन जात आहे. अनिता स्टडीज ऍट अ कॉलेज. अनिता कुठे शिकते, कॉलेजमध्ये शिकते. शी अटेंड्स क्लास रेग्युलरली. ती रेग्युलरली क्लासेसला अटेंड करते. पण आता ती काहीतरी लिहत आहे, ती नोट्स लिहत आहे. शी इज रायटिंग नोट्स. आय होप तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिले 2-3 युजेस समजले असतील, की सिंपल प्रेझेंट टेन्स आपण वापरतो ते आपलं डेली ऍक्टिव्हिटी दाखवण्यासाठी, जनरल थिंग्स दाखवण्यासाठी. आता माझं डेली रुटीन सांगायचं झालं तर आपण कसं सांगणार, तर मी सकाळी 7 वाजता उठते. आय गेट अप ऍट 7 o'clock. आता उठल्यावर मी काय करते, मी फ्रेश होते. आय गेट फ्रेश आफ्टर गेटिंग अप. मी फ्रेश होते. त्यानंतर मी काय करते, त्याच्यानंतर मी एक्सरसाइज करते. सो आय डू एक्सरसाइज आफ्टर फ्रेश अप. म्हणजे मी फ्रेश झाल्यानंतर एक्सरसाइज करते. आता एक्सरसाइज नंतर मी काय करते, आय टेक 5 minutes रेस्ट. मी 5 मिनिटांची रेस्ट घेते. आता हे झालं माझं मॉर्निंग रुटीन. आता मी ऑफिसमध्ये येऊन काय करते, आय वर्क इन अ ऑफिस. मी ऑफिसमध्ये काम करते. आय राईट सम नोट्स फॉर माय शूटिंग. मी माझ्या शूटिंगसाठी काही नोट्स लिहिते. आय प्रिपेअर सम नोट्स. मी काही नोट्स बनवते. आता ह्या झाल्या माझ्या ऑफिसमधल्या ऍक्टिव्हिटीज. तुम्ही बघू शकताय की सगळीकडे आपलं तो ते तीनच एंड झालेलं आहे. तर तुमच्या अशा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या तो ते तीन एंड होतात, तिथे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सलाच वापरतो. त्याचं स्ट्रक्चर खूप इझी आहे. आपण पाहिलेलं आहे की S+V1. आता तुमच्या 5 ऍक्टिव्हिटीज मला तुम्ही कॉमेंट करायच्या आहेत, की तुम्ही रोज कोणकोणत्या 5 ऍक्टिव्हिटीज करता. अशाही ऍक्टिव्हिटीज तुम्ही मला कॉमेंट करायचे आहेत, की तुमचं संडेचं रुटीन काय आहे. आता आपण पाहूयात की सिंपल प्रेझेंट टेन्सचा पुढचा यूज काय आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स आपण वापरतो ते म्हणजे टाइम टेबल दाखवण्यासाठी, कारण ते बदलत नाही, चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल, माझी स्कूल सकाळी 8 वाजता सुरू होते. तर ती रोजच 8 ला सुरू होते आणि 5 वाजता सुटते, बंद होते. रोज आहे, न चुकता हे रुटीन फॉलो होते. त्याच्यामुळे टाइम टेबल सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच दाखवतो. फॉर एक्झाम्पल बघा, माय स्कूल स्टार्ट्स ॲट 8 o'clock. स्टार्ट्स ॲट 8 o'clock अँड फिनिशेस ॲट 5 o'clock. आता याच्याही काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. द शॉप ओपन्स ॲट 9. शॉप कधी आहे, 9 वाजता ओपन होतं. टाइम टेबल आहे, रोज ते काय आहे, 9 लाच ओपन होतं.
आता ओनर काय करतोय, शॉपला ओपन करताय कारण आता 9 वाजतात, इट्स 9 o'clock. नाउ ओनर इज ओपनिंग द शॉप. द बस अराइव्ह ॲट 8 o'clock. रोज काय होते, बस 8 वाजता येते. नाव इट्स कमिंग टू द बस स्टॉप. आता काय होतीये, बस स्टॉप वरती येत आहे. बेबी स्लीप्स इन द आफ्टरनून. हे पण काय टाइम टेबल आहे की दुपारच्या वेळेला बेबी झोपते. नाव इट्स आफ्टरनून, बेबी इज स्लीपिंग. आता दुपार आहे आणि बाळ काय केलेलं आहे, झोपलेलं आहे. अजून एक्झाम्पल्स आहेत टाइम टेबलची. मॉल 10 वाजता ओपन होतो. द मॉल ओपन्स ॲट 10 o'clock. आणि रात्री 9 वाजता क्लोज होतो. द मॉल क्लोजेस ॲट 10 o'clock. आता हे सुद्धा काय आहे, टाइम टेबलचंच एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो, तो म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ दाखवण्यासाठी, जे कधीही बदलत नाही. आता फॉर एक्झाम्पल, सूर्य पूर्वेला उगवतो. मग सूर्य कधी पश्चिमेला उगवणार आहे काय, नाही. नेहमी सूर्य काय असतो, पूर्वेलाच उगवतो. त्यासाठी आपण म्हणणार आहे, द सन रायझेस टू द ईस्ट. आणि सन सेट कुठे होतो, तर पश्चिमेला. तर आपण म्हणू शकतो, द सन सेट्स टू द वेस्ट. आता हे काय आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जे बदलत नाही. आता पाणी किती अंशाला उकळतं, 100 अंशाला पाणी उकळतं. मग 90 अंशाला, 99 अंशाला सुद्धा पाणी उकळणार नाहीये. त्यासाठी आपण काय घेतो, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. 100 अंशाला पाणी उकळणारच आहे, उकळतं. सूर्य उगवतो, सगळीकडे तो ते ती तातच तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ्स आहेत. आपण आता सिंपल प्रेझेंट टेन्सचे ओव्हरऑल अजून काही एक्झाम्पल्स बघूयात. द डॉग गार्ड्स द हाऊस. डॉग काय करतो, घराची सुरक्षा करतो. आता तो काय करतोय, स्ट्रेंजर वरती बार्किंग करतोय. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्तीवरती तो भुंकत आहे. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. आता एक सिंगल बर्ड असती तर आपण म्हटलं असतं बर्ड फ्लाइज इन द स्काय. पण आता जास्त आहेत म्हणून आपण घेतलंय फ्लाय. आता हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. नाउ दे आर सिटिंग ऑन द ट्री. आता त्या उडत नाहीये, तर त्या काय करत आहेत, एका झाडावरती त्या बसलेल्या आहेत. अगेन, द सन रायझेस. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. सूर्य कुठे, पूर्वेला उगवतो. नाउ इट्स शायनिंग ब्राईटली. आता सूर्य ब्राईटली शाईन करत आहे, तळपत आहे, तेजत आहे. स्टुडंट स्टडी एव्हरी डे. स्टुडंट्स काय आहे, रोज स्टडी करतात. नाउ दे आर टेकिंग अन इंग्लिश टेस्ट. आता ते इंग्लिशची टेस्ट देत आहेत. अवर प्रिन्सिपल मोटिवेट स्टुडंट्स. आमचे प्रिन्सिपल काय आहेत, स्टुडंट्सना मोटिवेट करतात. नाउ ही इज गिव्हिंग अ स्पीच. आता ते स्पीच देत आहेत. शी सिंग्स ब्युटिफुली. ती कशी आहे, छान गाणं गाते. नाउ शी इज सिंगिंग ऑन द स्टेज. ती आता काय करत आहे, स्टेजवरती गाणं गात आहे. ही राईट्स स्टोरीज. तो स्टोरीज लिहितो. नाउ ही इज रायटिंग अ न्यू चॅप्टर. आता तो एक नवीन चॅप्टर लिहित आहे. द शेफ कुक्स इटालियन फूड. शेफ काय आहे, इटालियन फूड कुक करतो. आता तो पास्ता बनवत आहे. कोणाकोणाला पास्ता आवडतो मला कमेंट करून सांगा. आता वाक्य कसं येणार, मला पास्ता आवडतो. हे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे, तर तुम्ही मला पूर्ण सेंटेन्स कमेंट करायचंय. द नर्स टेक्स केअर ऑफ पेशंट्स. नर्स काय करते, पेशंट्सची केअर घेते. नाउ शी इज चेकिंग द पेशंट्स. आता ती काय करत आहे, पेशंट्सना चेक करत आहे. द पोलीस ऑफिसर कंट्रोल्स ट्रॅफिक. काय करतात, ट्रॅफिकला कंट्रोल करतात. नाउ ही इज स्टॉपिंग अ कार. ते आता एक कारला थांबवत आहेत. आता तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. तुम्हाला इथं वर्बचा करेक्ट फॉर्म वापरायचा आहे. बघा, शी डॉट 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 टू स्कूल
एव्हरीडे. आता एव्हरीडे शब्द आहे म्हणजे तुम्ही क्लिअर झालात की हा कोणता टेन्स आहे, कारण एव्हरीडे म्हणजे रोज. आता रोजच्या ऍक्टिव्हिटीज साठीच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. इथे तुम्हाला करेक्ट वर्बचा फॉर्म वापरायचा आहे. दे डॉट 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 फुटबॉल ऑन संडेज. आता ही जनरल थिंग आहे. अगेन काय वर्ब येणार, तुम्ही वापरायचा आहे. आय डॉट 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 मिल्क एव्हरी मॉर्निंग, वर्ब तुम्हाला वापरायचा आहे. ही डॉट 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 टीव्ही आफ्टर डिनर, तो डिनर नंतर टीव्ही पाहतो. वी इंग्लिश एव्हरी इव्हिनिंग, वर्ब तुम्हाला वापरायचा आहे. माय फादर टू वर्क, द सन इन द ईस्ट, यू चॉकलेट, काय येणार, तुम्ही वापरायचं आहे. माय सिस्टर बुक्स बिफोर बेड, कोणता वर्ब येणार, त्याचा करेक्ट फॉर्म तुम्ही वापरायचा आहे. द चिल्ड्रन डॉट 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 लंच ऍट द स्कूल, अगेन करेक्ट फॉर्म तुम्ही वापरायचा आहे. अजून काही एक्सरसाइज आपण आता कंपॅरेटिव्हली एक्सरसाइज घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला करेक्ट वर्ब इथे वापरायचा आहे. वॉटर डॉट 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 आता इथं करेक्ट वर्ब फॉर्म काय घेणार, तुम्हाला वापरायचा आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी, तुम्हाला वर्ब फॉर्म आहे गो टू, कोणता टेन्स येणार आणि करेक्ट वर्ब फॉर्म तुम्हाला वापरायचा आहे. आता ह्यामध्ये सुद्धा करेक्ट तुम्हाला वापरायचं आहे. ही लाईक अ पिझ्झा, करेक्ट वर्ब काय येणार, आणि ही ईट पिझ्झा नाऊ, ईट हा वर्बचा तुम्हाला करेक्ट फॉर्म इथे वापरायचा आहे. आजचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसह शेअर करा, आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण तुम्हाला आमचे नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह आणि क्वेश्चन फॉर्म कसा करायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमच्या डेली रुटीनच्या 5 ऍक्टिव्हिटीज आणि तुम्ही आत्ता काय करत आहात त्या 5 ऍक्टिव्हिटीज मला कॉमेंट करायला विसरू नका.